नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आजही मार्केट शेवटी 500 ते 550 पॉईंट म्हणजे सेन्सेक्स मंदीत गेलं। श्रद्धा आणि सबुरी दोन्ही गोष्टी या मार्केटच्या दृष्टीने गरजेच्या वाटतात। नेहमी काय होतं, मार्केट पडू लागलं की लोकांचं मार्केटकडे लक्ष नसतं आणि मग काही दिवसांनी आपल्या पोर्टफोलिओत कुठले शेअर आहेत हे पण ते विसरून जातात। त्या शेअरमध्ये काय डेव्हलपमेंट होते हे पण त्यांच्या लक्षात येत नाही आणि मग मार्केट गोंधळलेल्या अवस्थेत असलं की मधल्या कालखंडात काय घडून गेलं आहे आणि त्याचा काय परिणाम होतो आहे, मार्केटमध्ये काय बदल झालेत हेही लक्षात येत नाही। त्यामुळे मार्केट पडायला लागलं तरीही कंटाळ करायचा नाही। आपल्याला मार्केट हे सतत लक्ष द्यावं लागतं, त्यात होणारे बदल सतत लक्षात घ्यावे लागतात। दुसरं, काल एक कमेंट मी वाचली, फार मजेशीर होती। 52 वीक लोला बरेचसे शेअर आहेत, पण कुठले शेअर घ्यावेत हे समजत नाही कारण मार्केट पडतं आहे। अहो, 52 वीक लो हा शेअर खरेदी करण्यासाठी सिद्धांत नव्हे, नियम नव्हे। समजा आज शेअर 120 रुपयाला आहे, 52 वीक लो आहे, उद्या तो 116 रुपयाला झाला तर 52 वीक लो बदलला, 110ला झाला तर 52 वीक लो आणखीन खाली गेला। म्हणजे जसा 52 वीक लो खाली जातो तसा वरतीही जाऊ शकतो। बाजारात गेल्यानंतर कुठली गोष्ट स्वस्त मिळते हे आपण बघत नाही। पहिल्यांदा मला काय खरेदी करायचं आहे, त्याची क्वालिटी मला कशी हवी आहे। म्हणजे समजा तुम्हाला एक बल्ब किंवा ग्लोब लावायचा आहे, बरोबर, तो टॉयलेटसाठी लावायचा आहे, बाथरूममध्ये लावायचा आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी मला 100चा ग्लोब हवा, मला अशा फोकसचा ग्लोब हवा असं काही बघत नाही की बाबा मला टॉयलेटमध्ये दिसलं पाहिजे, म्हणजे एक गरज आहे। किंवा आता पतंग घ्यायचा आहे, फुगा घ्यायचा आहे, तर तो फुगा अशा क्वालिटीचा पाहिजे, पतंग अशा क्वालिटीचा पाहिजे हे काही आपण बघायला जात नाही, कारण तो 2 मिनिटातच फुटणार आहे। पण आपल्याला प्रत्येक गोष्ट कशा क्वालिटीची घ्यायची आहे हे आधी ठरवायचं, मग त्याचा रिझनेबल भाव काय असला पाहिजे हे तुमच्या डोक्यात असतं। त्यामुळे कुणी जरी किंमत महाग सांगितली तरी तुम्ही म्हणता, अरे बापरे एवढी किंमत आहे होय सध्या, मग थोडे दिवस मी थांबतो। म्हणजे अगदी तुम्ही हापूस आंबे घ्यायला बाजारात गेलात आणि 1600चा भाव तुम्हाला 1600 रुपये डझन सांगितला की तुम्ही काय म्हणता, थोडे दिवस थांबलेलं बरं, जेव्हा जास्त आंबे बाजारात यायला लागतील तेव्हा स्वस्त मिळतील। पण तुम्हाला घ्यायचा असतो हापूसचाच आंबा, तुम्ही दुसरा कुठलाही आंबा घ्यायला तयार होत नाही, पण तो कसा स्वस्त मिळेल हे पाहता। पण त्या विरोधात जाऊन तुम्ही मला आत्ता विचारताय की 52 वीक लोला पुष्कळ शेअर आहेत, असं नका उलटं गणित घालू। तुम्हाला कुठला चांगला शेअर घ्यायचा आहे तो बघा, मग त्याचा हाय भाव किती होता, त्याचा लो भाव किती होता हे पहा आणि मग लोच्या जवळ तुम्ही खरेदी करा। पण पहिलं तुम्हाला काय घ्यायचं आहे हे ठरवा, उलटं गणित घालायच्या भानगडीत जाऊ नका। सरळच गणित घाला, नाहीतर
आणखीनच नुकसान होईल. म्हणजे बुडत्याचा पाय खोलात म्हणतो ना, तशी कथा होईल. मार्केटमध्ये आपल्याला नेहमी आखूड शिंगी, बहुगुणी, कमी वैरण खाणारी आणि जास्त दूध देणारी अशी गाय बघायची असते. म्हणजे एक आपल्या मराठीत आपण असं म्हणतो की चांगली वस्तू रिझनेबल भावात मिळाली पाहिजे, याकडे आपला कल असला पाहिजे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जेव्हा मार्केट तेजीचं चालू आहे तेव्हा लक्षात येत नाहीत, कारण एक 8 दिवसात शेअर विकले जातात. पण ज्या वेळेला आत्तासारखं मार्केट सतत मंदीत जात आहे त्यावेळेला हे निकष लावण्याची अधिक गरज असते. जसं आपल्या खिशात पैसा खुळखुळतो आहे, एखादी वस्तू फुटली, एखादी वस्तू हरवली किंवा विसरली तरी जास्त डोक्याला त्रास होत नाही, कारण खिशात पैसे असतात, आपण लगेच दुसरी खरेदी करू शकतो. पण ज्याच्याजवळ पैशाची कमतरता आहे त्याच्या डोक्याला अधिक त्रास होतो. तसंच मार्केटमध्ये आहे. त्यामुळे पहिल्यांदा ठरवा, एक शेअर तुम्ही घ्यायचा आहे ठरवला आहे, त्याचा जास्तीत जास्त भाव 210 होता, कमीत कमी भाव 100 होता आणि आत्ता तुम्हाला तो शेअर 122, 123ला मिळतो आहे. म्हणजे लोच्या जवळ मिळतो आहे. आत्ताची परिस्थिती बघता 25 रुपये तोटा होण्याची शक्यता आहे आणि फायदा झाला तर 75 ते 80 रुपयापर्यंत फायदा होतो आहे. म्हणजेच एकपट तोटा तर तिप्पट फायदा असा रिस्क रिवॉर्ड रेशो बघतो आहे. तसं बघून तुम्हाला शेअर खरेदी करायचा आहे. कुठले शेअर 52 वीक लोला आहेत असं शोधायचं नाही आहे, मला कुठला शेअर घ्यायचा आहे हे आधी ठरवायचं आहे. आज काही बातम्या आल्या, काही बातम्यांचा इम्पॅक्टसुद्धा एवढं मार्केट खराब असताना झालं. विशेषतः आज कॉपर संबंधी सातत्याने ऐकू येत होतं. हे न्यू गोल्ड किंवा एक प्रकारचं सोनं आहे. जसं क्रूडला ब्लॅक गोल्ड संबोधलं जातं तसंच कॉपर हे सुद्धा एक प्रकारचं सोनं आहे असं लोक संबोधू लागली आहेत. हडबे इथली खाण बंद करावी लागली, तिथे अपघात झाला म्हणून. आणि त्याचप्रमाणे पेरूमधली सुद्धा जी मिल होती ती पेरूमधली मिल बंद करावी लागली, कारण तिथे स्ट्राईक झाले म्हणून ही हडबे ही पेरूमधली मिल बंद केली. ग्रासबर्ग ही जी खाण होती इंडोनेशियातली, तिच्यात अपघात झाला म्हणून ग्रासबर्ग खाण बंद आहे. पेरूच्या खाणीतलं कामकाज प्रोटेस्टमुळे बंद झालं, कारण पाण्याची कमतरता, पोल्युशन होईल आणि एक्सपान्शन करण्यासाठी तिथले लोक विरोध करू लागले, त्यामुळे तिथलं कामकाज बंद आहे. मग या दोन्हीही खाणीत, पेरू आणि इंडोनेशिया दोन्हीही देशातल्या खाणीतलं कामकाज बंद असल्यामुळे कॉपरचा पुरवठा कमी होतो आहे. आणि पुरवठा कमी आणि मागणी जास्त, कारण इलेक्ट्रिक व्हेकलला कॉपर लागतं, तर कॉपरची मागणी जास्त, पुरवठा कमी असं झाल्यामुळे कॉपरच्या किमती वाढत आहेत. म्हणून कॉपरच्या संबंधातले शेअर आज तेजीत होते. म्हणजे हिंदुस्तान कॉपरही तेजीत होता, वेदांतही तेजीत होता. सरकारने HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स बरोबर $7 बिलियन डील केलं, म्हणजेच 62,370 कोटी. तेजस MK-1A फायटर एअरक्राफ्टसाठी हे सरकारने डील केलं. दिलीप बिल्डकॉन
2,905 कोटींच्या ऑर्डर दिलीप बिल्डकॉनला मिळाल्या. एअर इंडियाने झोमॅटोबरोबर करार केला आहे आणि एअर इंडिया महाराजाचे पॉईंट्स, फ्री तिकीट्स देणार आहे. त्याचप्रमाणे SBI कार्डनी इंडिगोबरोबर करार केला आहे. आता SBI इंडिगो कार्ड असं कार्ड लॉन्च केलं जाईल आणि SBI कार्डच्या ग्राहकांना 29,000पर्यंत बोनस मिळू शकतो असं सांगण्यात आलं आहे. ABB 140 कोटी रुपये गुंतवणार आहे. लो व्होल्टेज मोटर मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी वाढवणे आणि मॉडर्नायझेशन करणे यासाठी 140 कोटी रुपये ABB गुंतवणार आहे. पॅरोक्सेटाइन या टॅब्लेटसाठी अलेम्बिक फार्माला US FDAची मंजुरी मिळाली आहे. आपण काल परवा दोन्ही दिवस पाहिलं होतं की बँकातली फॉरेन इन्व्हेस्टर्सची लिमिट वाढवली जाणार आहे. आत्ता ती 20% आहे. ती 49% करावी असा एक प्रस्ताव आहे. अशी जर लिमिट वाढवली तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये $466 मिलियन येतील. म्हणजे FIIs स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गुंतवणूक करतील. त्यामुळे $466 मिलियन स्टेट बँकेला मिळतील. महाराष्ट्र सीमलेसला 256 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. बघूया मार्केट कधी थांबतंय, पण अजूनही एक आठवडाभर तरी मार्केटला कुठलंही ट्रिगर नाही किंवा अशी मोठी बातमी नाही. रिझल्ट जसे चालू होतील आणि रिझल्ट जर चांगले आले तर मार्केटला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. एक RBIची पॉलिसी आहे. नंतर ऑटो सेल्सचे आकडे येतील 1 तारखेच्या आसपास आणि त्यानंतर रिझल्ट लागतील. पण अजूनही एक आठवडाभर असेच मार्केटमध्ये उलथापालथ चालेल असं वाटतंय. बघूया काय होतंय ते. नमस्ते.